संशयित आरोपी वाल्मिक कराड भोवती सीआयडीनं चौकशीचा फास आवळला. कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 4 आरोपींची बँक खाती गोठवली, तर अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची माहिती. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडनं चौकशी, तर एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणेंची दिवसभर चौकशी. अंजली दमानी यांचे व्हॉइस मेसेजेस पोलिसांनी तपासले. 3 मृतदेह सापडल्याचा व्हॉइस मेसेजमधला दावा फोल, पोलिसांची माहिती. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, तर फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन. पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती, खातेवाटपानंतरही आशिष शेलार, दादा भुसे, योगेश कदमांसह 18 मंत्र्यांकडनं पदाची सूत्र हाती घेण्यास विलंब. नवीन वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता. वाढती तूट भरून काढण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण लवकरच घेणार निर्णय. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा. भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध. मुंबईतल्या प्रदूषणानं गाठली धोकादायक पातळी. शहरावर धुरक्याची चादर. धुलीकणांमुळे श्वास घेणंही बनलं कठीण. मुंबईतल्या दादरचं शिवाजी पार्क मैदान अखेर होणार धूळमुक्त. मैदानातली 9 इंच मातीचे थर काढण्यात येणार. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेले काळे धंदे आणि त्यामागचं सत्य जगासमोर आलंय. आणि बेकायदेशीर कामं करून पैसा आणि त्यातून सत्तेसाठी दहशत माजवली जाते. वेळप्रसंगी हत्येसारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. पवनचक्की प्रकरणामुळेच वाळू माफिया आणि राख माफिया या जिल्ह्यामध्ये सक्रिय आहेत. आणि जिल्ह्यातील रेती आणि राखेचं सत्य सांगणारा हा रिपोर्ट बघूया. बीड जिल्ह्यात सध्या एक वेगळी स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आहे गुन्हेगारीच्या माध्यमातून जिल्ह्यावरती वर्चस्व मिळवण्याची. बीडमध्ये रोज सोशल मीडियावरती हातात बंदूक, कोयते, चाकूसुरे घेऊन नाचवतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे सर्व आपसूक घडत नाहीये, तर मुद्दामून हा घाट घातला जातो. आणि हा सर्व आटापिटा सुरू असतो तो विरोधातल्या टोळ्यांवरती वचक बसवत आपली दहशत निर्माण करण्यासाठी. याच दहशतीच्या माध्यमातून आडमार्गातून पैसा मिळवला जातो आणि याच पैशातून पुन्हा सत्तेची शिडी चढण्याचा खेळ सुरू होतो. पण आत्ताच्या घटकेला त्यांना धनंजय मुंडे जे स्वतःच पिस्तुला हातात घेऊन फिरतात, वाल्मिकी कराड सारखी लोक, कैलाश पडक सारखी लोक जर नेते व्हायला लागली, तर तिथली जनता आणि तिथले युवा पिढी पुढे हे उदाहरण जर येणार असेल, तर कुठेतरी आपण देशाला अधोगतीकडे घेऊन चाललोय एवढंच म्हणावं असं वाटतं. आता दहशत करून काय साध्य होणार? तर कुठेही जो माणूस आज पिस्तुलाचं फायरिंग करतो, ते फायरिंग कशासाठी करतो? की त्याचा दबदबा निर्माण व्हावा, तिथल्या लोकांवर त्याची दहशत निर्माण व्हावी, की तो म्हणेल ती पूर्व दिशा. तिथल्या लोकांनी जे तो म्हणेल ते ऐकायचं, तो म्हणेल तसं वागायचं. त्याच्या बाहेर वागलात तर तुमची खैर नाही. बीडचं परळी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच परळीतला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरताना दिसतोय. त्यामागचं कारण आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख. एका वर्षात या प्रकल्पातून 1-2 नाही तर तब्बल 1000 कोटींची राख बाहेर पडते. आणि महत्वाचं म्हणजे ही राख उचलण्यासाठी कोणतंही कंत्राट निघत नाही. राखेच्या घोटाळ्याचा जर विचार केला तर कमी हजारो कोटीचा घोटाळा आहे राखेचा. त्या ठिकाणी टेंडर सुद्धा काढू दिल्या जात नाही. एखादा जर अधिकारी टेंडर काढायला गेला तर त्याला दाबदडप केल्या जाते. कुठल्याही प्रकारे टेंडर काढू दिल्या जात नाही आणि इनलिगली पद्धतीनं त्या ठिकाणी राखेचा उपसा केला जातो. परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्या. कोट्यावधींच्या या फुकटच्या राखेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी गरज असते ती दहशतीची. याच दहशतीसाठी हातात शस्त्र घेतली जातात. याच टोळ्या स्थानिक नेत्यांना रसद पुरवतात आणि त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतो.
राखी 2 नंबरचा जो काही विषय आहे, मी ह्याच्यावरती सभागृहामध्ये सुद्धा बोललो की वाळूचे सगळ्यात मोठं रॅकेट आहे, तुमच्या थर्मलच्या राखचा एक फार मोठा विषय आहे, पत्त्याचे क्लबचा एक विषय आहे, गुटखा हा विषय आहे. या मार्फत ह्या सगळ्या टोळ्या पोचल्या जातात. मग त्यांना राजआश्रय देऊन हे सांभाळलं जातं. 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारे. अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक, काय करतील? अतिसंवेदनशील अशा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या राखेसाठी टोळ्यांमध्ये चढाओढ असते. यातून अनेकदा मोठा संघर्ष उभा राहतो. ही राख उचलण्यासाठी जवळपास 700 ते 800 ट्रक दिवस रात्र धावत असतात. राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावरती बसवले जातात. गेल्या 52 वर्षांपासून हा धंदा सुरू आहे. त्यामुळे या राखेतून किती मोठ्या प्रमाणात माया गोळा करण्यात आली असेल याचा विचार न केलेलाच बरा. बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाळू उपसा, अवैधरित्या राखेची वाहतूक किंवा राख विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात चालते. ते विशेष करून परळी तालुक्यामध्ये चालते. त्याच्यामध्ये कोण आहे आणि अवैधरित्या राखेची एवढी विक्री केली जाते, राखेमुळं लोकांचे जीवन धोक्यात येत आहे. अवैधरित्या एवढी मोठ्या प्रमाणात राखेची विक्री होती, त्याच्यातून अवैधरित्या जमवलेला पैसा हा गैरकामासाठी वापरला जातो. बीडमध्ये फक्त या राखेसाठीच नाही तर वाळूसाठी सुद्धा टोळ्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते. जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. ते संतोष अण्णा देशमुखचं प्रकरण झाल्यानंतर लोकांनी स्टेटस ठेवलं, बाप तो बाप रहेगा. हा पैशाचा माज आहे ना. जर तुमच्याकडं काही नसताना तुमच्याकडं स्कॉर्पिओ गाड्या, फॉर्च्युनर गाड्या येतात, ते कशामुळे येतात? हे विंडमिलचं जो काही प्रकार आहे, तो थर्मलच्या राखेचा विषय आहे, आमच्या इकडून शहागडच्या त्या वाळूचा जो काही विषय आहे, हे सगळं बंद केलं ना, शांत होऊन जातो सगळं. वाळू माफियांचा हैदोस फक्त एकट्या बीड जिल्ह्यातच सुरू आहे असं नाही. मात्र अतिसंवेदनशील अशा परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रालाही या माफियांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याची राख रांगोळी होणं थांबवायचं असेल तर वेळीच या माफियांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. 1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात एलपीजीच्या किमतींपासून आणि ईपीएफओ पर्यंत नियमांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा प्रवास भाडा आता 15% वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावरती राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नवीन वर्षात वाढीव दरानं प्रवास करावा लागणार हे निश्चित आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडली जाणार आहे. बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवरती देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत आणि त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे. राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील बस आगारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कलर कोडची घोषणा केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू राहील. राज्यामध्ये गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल. या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 लोकांनी लाभ घेतलाय.
गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत. 9 पैकी 4 भूखंडांवरती 2394 घरं बांधली जाणार आहेत. या भूखंडांवरती 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ई लिलाव पद्धतीने केली जाईल. देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीमध्ये घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरातील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट आहे. राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000च्या वर संशयित रुग्ण आढळले असून 2348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची चादर पसरली आहे. धुलीकणांमुळे श्वास घेणं सुद्धा अवघड झालंय. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून घराबाहेर पडतायत. बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरती झाल्याचं दिसतंय. पिंपरी शहरातील रस्त्यावरती महापालिकेची स्थापत्यविषयक कामं सुरू असल्यामुळे अशा रस्त्यावरती यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 8ही कार्यालयातील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतरच फेर आढावा घेऊन बदल केले जातील.